तुम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि तुमच्याकडे कणिक जर मळलेली असेल ना, तर अगदी 10 मिनिटातच हा नाश्ता तयार होतो आहे. तुम्ही ओळखलंच असेल, आपण पराठे बनवतो आहे. हो, पराठेच बनवतो आहे, पण ऑनियन पराठा आज आपण बनवतो आहे. तर मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. ऑनियन पराठा कसा बनवायचा ते पाहूयात. त्यासाठी लागणार आहे आपल्याला गव्हाचं पीठ. इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे कणिक जर अगोदर मळलेली असेल ना, तर तुमचं काम आणखीनच सोपं होणार आहे. तर याच्यामध्ये घालूयात मीठ. 1 चमचा तूप घातलेलं आहे. तूप आवर्जून घाला, खूप छान पराठे होतात. तूप या पिठाला व्यवस्थित चोळून लावून घ्यायचं आणि जसं आपण चपातीचं पीठ भिजवतो की नाही, तसंच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. आता ही कणिक मळून झालेली आहे. एक 5 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात आणि याच्या आतलं स्टफिंग आपण तयार करून घेऊयात. तर आता इथं बघा 3 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्यानंतर 1 ते 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घ्यायच्या. त्यानंतर एक अर्धा इंच आलं मी किसून घेतलं होतं, ते घातलं. कोथिंबीर घातलेली आहे. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट. त्यानंतर आमचूर पावडर घेतलेली आहे बघा, 1 चमचा असा चपाट भरून घ्यायचा. त्यानंतर गरजेनुसार मीठ घालूयात. धना पावडरसुद्धा असेल तर आवर्जून घाला याच्यामध्ये. ओवा घेतलेला आहे 1 छोटा चमचा, हातावर थोडासा क्रश करून घालायचा, म्हणजे त्याचा स्वाद अप्रतिम असा उतरतो. त्यानंतर कसुरी मेथी घेतलेली आहे, थोडीशी हातावरती अशी चोळून घालायची. आता सगळं साहित्य याच्यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता धना पावडर माझ्याकडे नव्हती त्यामुळे घातली नाही, तुमच्याकडे असेल तर जरूर घाला. आता हे पहा, ही कणिक भिजायला ठेवून एक 5 मिनिटं झाली होती. आता लिंबाच्या आकाराचा एक गोळा घ्यायचा, म्हणजे चपातीला घेतो ना आपण गोळा, तर त्याच्यापेक्षा थोडासा साईजला कमी घ्यायचा. हातावरती छान असा त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर कोरड्या पिठामध्ये थोडंसं असं याला बुडवून घ्यायचं, थोडंसं पीठ लावून घ्यायचं, कोरडं पीठ. आणि त्यानंतर आपण जशी चपाती लाटतो तर तशी चपाती लाटायची, फक्त याची घडी नाही घालायची, म्हणजे फोल्ड करून आपण चपातीला लाटतो तसं नाही लाटायचं. अखंड याची एक पोळी लाटून घ्यायची न दुमडता. आणि ह्याच्या आतमध्ये आपण जे स्टफिंग करून घेतलेलं आहे ते भरायचं. तर हे बघा 1-2 चमचे मी याच्यामध्ये घातलेलं आहे. खूप छान असा हा पराठा लागतो. तर याच्या आतमध्ये मी हे सारण भरून घेतलेलं आहे आणि आता साईडच्या कडा बघा अशा पद्धतीनं आपल्याला बंद करायचे आहेत. पहिल्यांदा एक साईड अशी आणि त्याच्यावर दुसरी साईड अशी ठेवून द्यायची आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या 2 साईड आहेत त्या एकामेकावर अशा ठेवून द्यायच्या आणि त्यानंतर कडेने थोडंसं व्यवस्थित याला एक चौकोनी आकार देऊन घ्यायचा. सुकं पीठ टाकायचं पोळपाटावर आणि पुन्हा एकदा छान याला चौकोनी आकारातच लाटून घ्यायचं. कांदा घातलेला आहे त्यामुळे थोडंसं याला पाणी सुटतं आणि थोडंसं फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे हातानं थोडंसं दाबून घ्यायचं सुरुवातीला आणि मगच लाटायचं. हे पहा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. तर हा पराठा आपला तयार झालेला आहे. आता गॅसवरती मी तवासुद्धा गरम करायला ठेवला होता. आता त्याच्यामध्ये छान असा पराठा आपण शेकवून घ्यायचा. जसे आपण नॉर्मली पराठे शेकवतो तसंच शेकवून घ्यायचं आहे. कढईने तूप सोडून देऊयात. छान खमंग खरपूस असा हा पराठा शेकवून घ्यायचा. कणिक मळलेली असेल ना तर अगदी 10 मिनिटातच ही रेसिपी तयार होते. खायलासुद्धा अतिशय छान असा हा पराठा लागतो. तर दोन्ही बाजूने 3 ते 4 वेळेला मी आलटून पालटून हा पराठा छान असा मीडियम फ्लेमवरती शेकवून घेणार आहे. मला वाटतं पराठे तर बऱ्याच जणांना आवडत असतील. तर आपल्या चॅनलवरती अजून कोणत्या प्रकारचे पराठे तुम्हाला पाहायला आवडतील तर ते मला कमेंट करून सांगा. तर हे पहा, हा पराठा मस्त असा मी आता खमंग खरपूस तुपावरती शेकवून घेतलेला आहे. आता 2 वाट्या गव्हाचं पीठ आपण घेतलं होतं, तर त्यापासून साधारणतः 6 ते 7 पराठे बनून तयार होतात. तर आता हे पराठे तुम्ही दह्याची चटणी किंवा मग सॉस नाहीतर मग ग्रीन चटणी नेहमीची आपण बनवतो ती, तर त्याच्यासोबत खाऊ शकता. तर हे पहा, ऑनियन पराठा बनून तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्ही एकदा करून पहा. आवडली तर कमेंट करायला विसरू नका. भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. धन्यवाद.